नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 27. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, सध्या भारतात एकूण आकारमानाच्या किती टक्के जमीन वनाखाली आहे? तर ती भारतामध्ये आहे मित्रांनो 23.81%. सदाहरित जंगलांमध्ये खालीलपैकी कोणत्या वृक्षांचा समावेश होतो? तर वेब, बांबू, एबनी या सर्व वृक्षांचा सदाहरित वनांमध्ये समावेश होतो. त्यानंतर पानझडी वृक्षांची अरण्ये खालीलपैकी कोणत्या भागात आढळतात? तर या ठिकाणी मित्रांनो बोर, बाभूळ, चिंच, शिवबाभूळ या ठिकाणी मित्रांनो पहा, अशा प्रकारची कोणत्या वृक्षांचा समावेश होतो? तर काटेरी वृक्षामध्ये या सर्व वृक्षांचा समावेश होतो. म्हणजेच बोरचा होतो, बाभूळचा पण होतो, चिंचेचा पण होतो आणि शिवबाभूळचा पण होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वाळवंटी भागातील जंगलात खालीलपैकी कोणत्या वृक्षांचा समावेश होतो? तर या ठिकाणी सर्वच म्हणजे निवडुंग, बाभूळ, खजूर या तिन्ही वृक्षांचा यामध्ये समावेश होतो. सुंदरी मॅग्रोव्ह जातीची झाडे कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? तर या ठिकाणी मित्रांनो गंगा, ब्रह्मपुत्रा यांचा जो त्रिभुज प्रदेश आहे त्या ठिकाणी मित्रांनो हे जे मॅग्रोव्ह म्हणजे सुंदरी जातीचे वृक्ष आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आढळतात. भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी मित्रांनो भारतामध्ये जर आपण पाहिलात जंगलाचं प्रमाण सर्वात जास्त तर ते मध्य प्रदेश, लक्षात ठेवा मध्य प्रदेश राज्यात सगळ्यात जास्त आहे. क्षेत्रफळानुसार भारतात सर्वाधिक जंगल खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते सिक्कीममध्ये आहे. त्यानंतर भारतात सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ते आहे हरियाणा या राज्यामध्ये. त्यानंतर भारतात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास झाला? 1972ला. त्यानंतर मित्रांनो एकशिंगी गेंड्याकरिता खालीलपैकी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर ते मित्रांनो या ठिकाणी पहा सोनल रूपा, लक्षात ठेवा सोनल रूपा हे एकशिंगी गेंड्याकरिता प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. पुढीलपैकी योग्य विधान या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. वार्षिक पर्जन्य 80 ते 120 सेंटीमीटर असणाऱ्या प्रदेशात वृक्ष पानझडी अरण्य आढळतात, बरोबर आहे. वृक्ष पानझडी अरण्यात सागवान, शिसम, पळस, खेर वगैरे वृक्ष आढळतात. हे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढील विधान पहा, हिवर, बाभूळ, खैर हे वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनांमध्ये आढळतात? हे वृक्ष मित्रांनो उष्णकटिबंधीय काटेरी वनांमध्ये आढळतात. त्यानंतर आर्द्र पानझडी वनात मुख्यतः कोणती वनस्पती आढळते? तर ती सागवान ही वनस्पती आढळते. काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते? तर ती आहे बाभूळ. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जायचं आपल्याला, खाजन वनांसंबंधी योग्य विधाने ओळखा. तर या ठिकाणी मित्रांनो वरील चारही विधानं योग्य आहेत. कांदळ, चिंपी, तीस, तिवर, मारांडी हे वृक्ष या वनांमध्ये आढळतात. कोणत्या? तर खाजन वनांमध्ये, लक्षात ठेवा कांदळ, चिंपी, तीस, तिवर, मारांडी. त्यानंतर भरती ओहोटीच्या लाटा हे वृक्ष सहन करू शकतात, बरोबर आहे. समुद्रकिनाऱ्याची झीज थांबवण्यासाठी उपयुक्त असतात ही वनं, बरोबर आहे. खाड्यांच्या मुखाशी असलेल्या दलदलीच्या प्रदेशात ही वने आढळतात. चारही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढील विधान पहा, खालील विधाने पहा आणि या ठिकाणी मित्रांनो विधानं कोणती बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचे. विधान पहा पहिल्यांदा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. पळस, शिसम, खेर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये आढळतात. तर या ठिकाणी मित्रांनो वरीलपैकी सर्व विधानं या ठिकाणी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. या ठिकाणी जे आपण पाहिलं खादळ या ठिकाणी मित्रांनो जे खालीलपैकी पाहिलं होतं आणि या ठिकाणी फक्त विधान क जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा फक्त विधान क जे आहे पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. विधान फक्त क पर्याय क्रमांक 3 सॉरी मी पहिल्यांदा सर्व सांगितले होते तर त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. फक्त विधान क बरोबर आहे. पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये आढळतात, ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगायला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो योग्य विधान फक्त ब हे जे विधान आहे ते योग्य आहे. सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात हे विधान बरोबर आहे. विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? तर या ठिकाणी मित्रांनो अ, क, ड म्हणजे या ठिकाणी अत्यंत दाट आहेत.
त्यानंतर लाकूड टणक आणि टिकाऊ आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी ड जे आहे एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात, हे या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. झाडाच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलाच्या प्रकाराची चढत्या क्रमाने मांडणी करा असं सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जे चढत्या क्रमाने मांडणी करायला सांगितलेले आहे यामध्ये जे पर्याय क्रमांक 2 आहे म्हणजे हा या ठिकाणी चढत्या क्रमाने आधी सगळ्यात कमी आहे झाडांची उंची असणारा ती पानझडी वने आहेत, त्यानंतर सूचीपर्णी वने आहेत आणि त्यानंतर उष्णकटिबंधीय जंगले येतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील 2 विधानांचा विचार करायला सांगितले आहे आणि या ठिकाणी अचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायला सांगितलेत. तर या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे, उदाहरणार्थ शिसव. त्यानंतर उष्णकटिबंधीय सदापर्णी वने म्हणजे झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ, उदाहरणार्थ साग. ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर सन 2009 मधील सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा. तर या ठिकाणी मित्रांनो 4 म्हणजे या ठिकाणी जास्त ते कमीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात जास्त येतं मध्य प्रदेश, त्यानंतरचा क्रमांक येतो अरुणाचल प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड आणि त्यानंतर येतं ते महाराष्ट्र, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात कोणत्या वनस्पती आढळतात? तर या ठिकाणी मित्रांनो सदाहरित, ओक, ऑलिव्ह, संत्री, द्राक्ष या ठिकाणच्या ह्या वनस्पती आढळतात सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 सदाहरित, ओक, ऑलिव्ह, संत्री, द्राक्ष. त्यानंतर योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला योग्य जोडीचा पर्याय क्रमांक दिसेल, कारण या ठिकाणी मित्रांनो सदाहरित म्हणजे रबर आलं, पानझडीमध्ये मित्रांनो साग आला, काटेरी वनांमध्ये या ठिकाणी बाभूळ आली आणि समुद्राकाठच्या वनांमध्ये या ठिकाणी खारफुटी आली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक या ठिकाणी 27 पाहिली. यामध्ये काही सजेशन्स करेक्शन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.